श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे पश्चाताप। हे बघ माधव, आपली एकच बहीण आहे, तिला समजावून सांग ना, आईने गहऱ्या स्वरात सांगितलं। माधव गावातील प्रतिष्ठित शेतकरी, थोडक्यात म्हटलं तर घराचा कणा। वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं जबाबदारीनं सांभाळलेलं। एकुलती एक लहान बहीण गिरिजा। लहानपणापासून तिच्यावर जीव होता, पण त्याचवेळी गावातील इज्जतीचं ओझं माधवच्या खांद्यावर होतं। त्याचा प्रत्येक निर्णय समाजाच्या चौकटीतूनच यायचा। त्या दिवशी संध्याकाळी अचानक आईने हाक मारली, माधव, एक बोलायचं आहे। तो ओसरीवर बसलेला चहा पीत होता। आईच्या चेहऱ्यावर काहीतरी गंभीर होतं। काय झालं आई? माधवने कप बाजूला ठेवत विचारलं। आई थोडा वेळ गप्प राहिली, मग हळूहळू बोलली, गिरिजा कॉलेजातल्या एका मुलावर जीव टाकते म्हणे, गावाबाहेरचा, गरीब घरचा। लोकांनी सांगितलं मला। माधव एक क्षण स्तब्ध झाला, मग चटकन उभा राहिला। कसली थेर ही? गिरिजाला मी बोलतो, आईने हळू आवाजात म्हटलं। तिला समजावून सांग, मारू नकोस, मुलगी आहे ती आपली। गिरिजा घरातच होती, अभ्यास करत होती, चेहऱ्यावर शांतता होती। माधव थेट तिच्याजवळ गेला। काय गिरिजा, एक विचारू? गिरिजाने थोडं घाबरत मान हलवली। तू एका मुलाशी बोलतेस, कॉलेजातला कोणीतरी? गिरिजाचं मन क्षणभर थरथरलं, पण तिने उघडपणे उत्तर दिलं, हो माधवअण्णा, त्याचं नाव अर्जुन आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे। माधव एकदम संतापला, त्याचा आवाज घणासारखा घरभर घुमला। प्रेम? तुला वाटतं का मी हे सहन करीन? आपल्या घराची मान खाली घातलीस तू। गावच्या बाहेरच्या मुलाशी प्रेम? गरीब, अनोळखी? पण अण्णा, तो चांगला आहे, शिक्षणात हुशार आहे, त्याचं घर गरीब असलं तरी माणूस मोठा आहे। बस, माधवने टेबलावर हात आपटला। माझ्या घरात हे चालणार नाही। तू घराच्या इज्जतीशी खेळतेस, आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी संबंध तोड। गिरिजाचे डोळे भरले। ती शांतपणे म्हणाली, मी काही चुकीचं करत नाही, हे प्रेम आहे, गुन्हा नाही। गुन्हाच आहे। माधव किंचाळला, मी तुला माझ्या घरी ठेवणार नाही, जा इथून, जिथे जायचं आहे तिथे जा। आई धावत आली, माधव, काहीतरी बोलतो आहेस? आई, आज ही लाज आणते, उद्या काय करेल? माझे शब्द कोणाच्या पुढे उरेल? गिरिजा त्या सगळ्या ओरडीत शांत उभी होती, डोळ्यातून पाणी गळत होतं। तिने आईकडे पाहिलं, तीही रडत होती, पण माधव कोरडा आणि रागाने पेटलेला। गिरिजाने हळूच आपल्या सामानाची एक पिशवी घेतली। आईने धरायला धाव घेतली, पण तिने हात हलवत नकार दिला। आई, माझा विश्वास आहे अर्जुनवर आणि मला माफ कर, पण मी आता इथे राहू शकत नाही। माधवने दरवाजा उघडला आणि फक्त एवढंच म्हणाला, परत कधी येऊ नकोस, मृत्यूनंतर सुद्धा नाही। गिरिजा निशब्दपणे गेली। ती रात्र घरात तणावाची होती। आई सतत रडत होती। माधव अंगणात एकटाच बसलेला होता, डोळे बंद करून। काय चुकलं माझं? तो स्वतःलाच विचारत होता। तिला वाचवलं, वाढवलं, शिकवलं आणि हिने हेच केलं, पण अंतर्मनात कुठेतरी एक आवाज सांगत होता, तू जास्त कठोर झालास का? दिवस गेले, आठवडे, महिने सरले, गावात गिरिजाची कुणीच चौकशी करत नव्हतं। काही जण म्हणायचे ती मुलासोबत पळाली, काही जण म्हणायचे लग्न केलं, पण फार टिकलं नाही म्हणे, कोणालाच खात्री नव्हती। माधवने हा विषय कायमचा बंद केला होता। आईने एकदा विचारलं, शोधून पाहू का गिरिजाला? नको आई, तिने आपला नातच संपवलंय, असं म्हणत तो निघून जायचा। पण दरवर्षी रक्षाबंधनाला अंगण रिकामच राहत होतं। माधव शांतपणे मंदिरात जाऊन बसायचा। कोणी विचारलं तर म्हणायचा, गावी गेलीये। त्याच्या न बोलण्यातच
त्याचा आंतरिक संघर्ष दडलेला होता. एक दिवस सकाळी घरासमोर एक तरुण मुलगा उभा होता. साधे कपडे, चेहरा थकलेला. त्याने विचारलं, हे गिरिजाताईंचं घर आहे का? माधव बाहेर आला. त्याने मुलाकडे पाहिलं. तू कोण? मी तिचा मुलगा आहे, मुलग्याने उत्तर दिलं. त्या क्षणी माधवला जणू कुणीतरी जमिनीवर आपटलं. काळीज तुटलं. शब्द फुटेना. आई खूप आजारी आहे. ती तुम्हाला भेटायला आलीये. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी होतं. माधव काहीही न बोलता उभा होता. डोळ्यापुढे गिरिजाचा चेहरा तरळू लागला. छोट्याशा केसातली पीन, लाजरं हसू आणि शेवटचं रडतं रूप. कुठे आहे ती? शेवटी तो फक्त एवढंच विचारू शकला. दुपारचा सुमार. आभाळ झाकलेलं. काळसर ढग. डोक्यावर ओझं घेऊन उभं. माधवच्या अंगणात अचानक एक सायकल येऊन थांबते. सायकलवरून तोच तरुण उतरतो. चेहरा थकलेला, डोळ्यात चिंता. मागे रिक्षातून एक स्त्री उतरते. चेहरा ओळखीचा पण खूप बदललेला. अंगावर जुनं साडीचं कापड, केस विरळ झालेले, चेहऱ्यावर हाडं ठसठशीत, डोळ्यात थकलं जाणाऱ्या अश्रूचं ओझं. ती गिरिजा होती. आई अंगणात पाणी टाकत होती. एका क्षणात तिने पाणी फेकायचा हात थांबवला. डोळे विस्फारले. गिरिजा. तिच्या डोळ्यातून नुसतं नावच निघालं आणि पाय थरथरले. गिरिजा हळूहळू जवळ आली. तिने आईसमोर हात जोडले. आई, येऊ का पुन्हा घरात? आईने एक क्षण गिरिजाकडे पाहिलं. डोळ्यातून अश्रू ओघाळले. गिरिजा. आईने जोरात तिला मिठीत घेतलं. किती वाट पाहिली ग? काहीच कळत नव्हतं जिवंत आहेस की नाही. गिरिजाने आईला घट्ट धरलं, पण तिच्या शरीरात आता ताकद उरलेली नव्हती. पाय लटपटले आणि ती खाली बसली. त्या तरुणाने पटकन तिला धरलं. आईला थोडी विश्रांती द्या. तिला खूप ताप आहे आणि उपचारही चालू आहे. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा तू? मी आदित्य, गिरिजाताईचा मुलगा. माधव घरातच होता. त्याला अंगणातले आवाज ऐकू येत होते, पण तो हलला नाही. आई धावत घरात आली. माधवा, गिरिजा परत आलीये. बघ तरी तिची अवस्था. माधव एका क्षणासाठी जागचा हलला, पण चेहऱ्यावर कठोर शांतता होती. आलीये का? ती आजारी आहे, खूपच अशक्त आहे. तिचा मुलगाही सोबत आहे. बघ तरी. माधव काहीच न बोलता उठला आणि अंगणात गेला. गिरिजा जमिनीवर बसलेली. त्याच्या नजरेत नजर घालण्याची तिच्यात हिंमत नव्हती. आदित्य तिच्या शेजारी बसलेला. माधवच्या पायांचा आवाज ऐकून तिने डोळे उघडले. माधव काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. मग खर्ज भरलेला आवाज बाहेर पडला. हेच राहिलं होतं. आजारी होऊन परत यायचं. समाजासमोर चेहरा दाखवायला लाज नाही वाटली. गिरिजाने नजर खाली झुकवली. हळू आवाजात म्हणाली, मी परत यायला लायक नाहीये, पण शेवटी घरचीच आठवण आली. आठवण? माधव कटू हसला. तू जेव्हा घरातून निघून गेलीस तेव्हा काही आठवलं नाही? आम्ही मेलो का नाही त्या दिवशी? अन्ना. ती उठण्याचा प्रयत्न करते, पण शरीर साथ देत नाही. आई म्हणाली, माधवा, एवढंही कठोर होऊ नकोस. तुझीच बहीण आहे ती. मी तिला कबूल करत नाही आता. माधव थेट घरात गेला. त्या रात्री गिरिजासाठी एका खोलीत गादी टाकण्यात आली. आईने तिला डोक्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं गिरिजा? एवढा अशक्त का झालीस? गिरिजाचे डोळे भरले. ती हलक्या आवाजात म्हणाली, आई, अर्जुन गेलाय. आई स्तब्ध झाली. म्हणजे? त्याला कॅन्सर झाला होता. खूप प्रयत्न केले, शेवटी तो गेलाच. त्याच्याशिवाय सगळं संपलं. मग मुलगा? आदित्यच आहे माझा आधार, पण मलाही आजार आहे आई. डॉक्टर म्हणाले वेळ फार नाहीये. आईने तिला घट्ट धरलं. गिरिजा, माझं बाळ, मी तुला एकटी का जाऊ दिलं? दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य माधवजवळ आला. मामा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. माधव शेताशिवारात बसून पेपर वाचत होता. त्याने त्याच्याकडे पाहिलं. बोल.
आई खूप दुखावली आहे. तिच्या डोळ्यात रोज एक प्रश्न असतो, माझा भाऊ मला माफ करेल का? माफ? तिने घडलेलं सगळं विसरून मी गप्प बसावं? मामा, ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या वयाच्या कोवळ्या वळणावर होती. प्रेम म्हणजे काय ते तिला उमजत होतं. अर्जुन, माझे वडील खूप चांगले होते, पण समाज, परिस्थिती आणि वेळ या सगळ्यांशी ती एकटी लढली. माधव काहीच न बोलता उठला, पण त्याच्या मनात काहीतरी हालू लागलं होतं. त्या रात्री माधव गच्चीवर गेला. आकाश निरभ्र, पण मनात वादळ होतं. त्याला आठवलं लहानपणाची गिरिजा, त्याच्या मागे मागे फिरणारी, माझ्या मोठ्या भावाजवळ असल्यास काहीही भीती नाही असं अभिमानाने सांगणारी. कदाचित मीच कमी पडलो होतो. त्याच्या मनात पहिल्यांदा ही कबुली उमटली. सकाळी आईने सांगितलं, गिरिजाची तब्येत रात्री अचानक बिघडली. माधव ताबडतोब तिच्या खोलीत गेला. गिरिजा डोळे अर्धवेट उघडे ठेवून पडलेली. तिचा श्वास घेणंही जड वाटत होतं. माधव तिच्याजवळ बसला. तिचा हात हातात घेतला. पहिल्यांदा तिच्या डोळ्यात डोकावलं. डोळ्यात विचार होता, माफ करशील का? माधवने तिच्या कपाळावर हात ठेवत पुटपुटलं, गिरिजा, माफ कर. मी चुकलो. तुझं प्रेम चुकीचं नव्हतं. मीच तुला समजून घेतलं नाही. गिरिजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हळूच एक स्मितहास्य तिच्या ओठांवर उमटलं. अण्णा, तू एवढंच बोललास? आयुष्य परत जगावंसं वाटलं. पाऊस दिवस रात्रभर तडतड करत बरसत होता. आकाश फाटल्यासारखं वाटत होतं. घरांच्या खिडक्यांमधून येणाऱ्या पावसाच्या सरीत गिरिजाच्या खोलीत शांतता होती. ती झोपलेली, पण तिचा चेहरा शांत आणि नितळ. माधव तिच्याजवळ बसून तिचा हात हातात घेत हलकेच तिच्या कपाळावरून हात फिरवत होता. गिरिजा, माझं बाळ, मी तुला नाही समजू शकलो. त्याच्या आवाजात किंचित कंप होता. हृदयात गाठ बांधलेली होती. ती उलगडत होती. त्याच्या आठवणींमध्ये जिवंत होत होती. एक जुनी घटना. गिरिजा, तुला माहीत आहे ना घरातली प्रतिष्ठा काय असते? माधव संतापाने फुसफारत होता. गिरिजा रडवेल्या स्वरात म्हणाली होती, अण्णा, मला अर्जुन आवडतो. तो खूप चांगला आहे, गरीब आहे, पण प्रामाणिक आहे. प्रेमासाठी घरातून निघून जातेस. समाज काय म्हणेल याचा विचार नाही का केला तू? अण्णा, मी भीतीने गेली, पण मला वाटलं होतं की तू मला समजून घेशील. तू माझा आधार आहेस. नाही, आजपासून माझं आणि तुझं काहीही नातं नाही. त्या एका वाक्याने दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. माधव गिरिजाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. गिरिजा, खूप उशीर झालाय ग, पण मी तुला समजून घ्यायला शिकलोय. तुझं प्रेम खरं होतं. अर्जुन खरंच एक सज्जन माणूस होता. हे कळायला मला इतकी वर्ष लागली. आई दरवाजापाशी उभी होती. तिचे डोळे पाणावले होते. आदित्य खिडकीजवळ उभा होता. त्याच्याही डोळ्यात भावनांची लाट उसळलेली. मामा, आदित्य हळूच पुढे आला. आईने शेवटपर्यंत तुमचं नाव घेतलं. तिला तुमचं प्रेम हवं होतं. माधव उठला. त्याने गिरिजाच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं. माफ कर गिरिजा, माझं प्रेम उशिरा जागं झालं. गिरिजाने हलकीशी डोळ्यांची पापणी हलवली. तिच्या ओठांवर स्मित उमटलं, समाधानाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजाचा श्वास थांबलेला होता. आई तिला मिठी मारून रडत होती. आदित्य आईचं सांत्वन करत होता आणि माधव समोर बसून अश्रूंनी ओले झालेले दोन्ही हात जोडून गप्प होता. मी तिला परत गमावलं, पण यावेळेस तिच्या मनाने माफ केलं गेलो. गिरिजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संपूर्ण गाव जमलं होतं. ज्या समाजासाठी माधवने बहिणीला घराबाहेर काढलं, तोच समाज आज तिच्या चारित्र्याचे गोडवे गात होता. गिरिजा समजूतदार होती. परिस्थितीमुळे गेली, पण प्रेमात खरी होती. माधव शांतपणे सर्व ऐकत होता. आदित्य गावात थांबला होता. त्याने माधवचा हात हातात घेत विचारलं,
मामा, आता मी इथेच राहू का? तुम्ही माझ्या आईसारखं प्रेम द्याल. माधवने त्याला मिठी मारली. तुला गमावू शकत नाही मी. तू माझीच उरलेली आठवण आहेस तिची. आदित्यने घरातल्या एका कोपऱ्यात गिरिजाचा एक सुंदर चित्र लावलं. तिच्या डोळ्यात शांतता होती, तिच्या ओठांवर समाधान, आणि त्या चित्राखाली लिहिलं होतं, प्रीतीचं खरं रूप, समजून घेतलेलं प्रेम. माधव आता गिरिजाच्या आठवणी जपतोय. गावात तो आता एक वेगळा माणूस आहे. कठोर न राहता प्रेमळ, समजूतदार आणि पश्चातापातून उगम पावलेला माणूस. कधी कधी तो गिरिजाच्या खोलीत बसतो, तिचं छायाचित्र हातात घेतो आणि हळूच म्हणतो, तुझं प्रेम मला उशिरा उमजलं ग, पण आता माझं आयुष्यच तुझ्या आठवणीसाठी जगणार आहे. गिरिजाच्या निधनानंतर जवळपास 2 महिने उलटून गेले. गावात हळूहळू सणांची तयारी सुरू झाली होती, पण माधवच्या घरात शांतता होती, निस्तब्ध, खोल आणि विचारांनी भरलेली. गिरिजा गेली होती, पण तिच्या आठवणी अजूनही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात होत्या. माधव दररोज तिच्या फोटोसमोर दिवा लावत असे. एकदा दिवा लावत असताना त्याने आपल्या मनातल्या विचारांना शब्द दिले. गिरिजा, मी तुला उशिरा समजलो, पण आदित्यच्या रूपाने तुझी आठवण माझ्याजवळ आहे. त्याचं भलं करणं म्हणजेच तुझं ऋण फेडणं. त्या क्षणी आदित्य खोलीत आला. मामा, आज गावातल्या शाळेत शिक्षकांची भरती सुरू आहे. माझं शिक्षण पूर्ण झालंय. अर्ज करायला जाऊ का? माधवने डोळ्यात पाणी येण्यापासून स्वतःला रोखलं. एका क्षणात त्याला वाटलं जणू गिरिजाच बोलते आहे. नक्की जा रे बाळा, आता हे घर तुझं आहे. माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. आदित्यने शाळेत नोकरी मिळवली. लहानग्यांना शिकवताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर असायची. तो कुठेही गेला तरी लोक म्हणत, गिरिजाचा मुलगा ना, अगदी तिच्यासारखाच आहे. गावकरीही आता माधवकडे आदराने पाहू लागले होते. पूर्वीचा कठोरपणा कमी झाला होता. आता तो गावातल्या प्रत्येक लहानग्यांना गोड बोलायचा, मदत करायचा. एक दिवस माधवने गावच्या बैठकीत भाषण केलं. आपण आपल्या बायका मुलींना, बहिणींना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या निवडींचा आदर दिला पाहिजे. प्रेम ही चूक नाही, समजून न घेतलेलं प्रेम ही खरी चूक आहे. गावात टाळ्यांचा कडकडाट झाला. हे ऐकताना माधवच्या डोळ्यात गिरिजाची आठवण चमकून गेली. गिरिजाच्या जाण्यानंतर माधव अधिकच आईजवळ राहू लागला. तिला औषधं वेळेवर देणं, गप्पा मारणं, तिच्या जुन्या आठवणींमधून जगणं, त्यात तो हरवून गेला होता. आई, गिरिजाच खरं सोनं होती. मी ओळखू शकलो नाही ग. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळा, मन तुझं शुद्ध आहे. उशिरा का होईना, पण तू शिकलास. ती जर आज असती तर तुझ्यावर खूप गर्व केला असता. आदित्यच्या आयुष्यातही हळूहळू बदल घडू लागले. त्याच्या शिक्षणामुळे मुलांमध्ये सुधारणा दिसू लागली. एक दिवस त्याच्याकडे एक महिला आली, शीलाताई. ती गावातल्या महिलांसाठी काम करत असे. आदित्य, गावातल्या मुलींसाठी एक नवीन अभ्यासक्रम काढायचा आहे. तू आमचं मार्गदर्शन करशील का? आदित्यने आनंदाने होकार दिला. हीच तर आईने शिकवलेली मूल्ये आहेत. मी ती पुढे नेणारच. माधव, आई आणि आदित्य, एक नवा परिवार, एक नवं नातं तयार होत होतं. पूर्वी जिथे राग, अहंकार, कठोरता होती, तिथे आता प्रेम, समजूत आणि स्वीकार होत होता. एक दिवस संध्याकाळी आदित्यने विचारलं, मामा, आई म्हणाली तुम्हाला पुस्तक वाचायला आवडायचं पूर्वी. माधव हसून म्हणाला, हो, पण आता कामात इतका गुंतलो की पुस्तकं दूर गेली. मग पुन्हा सुरुवात करूया का? त्यांनी दोघांनी एकत्र बसून एक जुनी कविता वाचायला सुरुवात केली. जीवनातलं खरं मोल प्रेम आणि क्षमेत असतं. गिरिजाच्या निधनानंतर गावात एक स्त्री सन्मान केंद्र सुरू करण्यात आलं. त्याचं नाव ठेवलं गेलं गिरिजा प्रेरणा केंद्र. माधव आणि आदित्य या कार्यक्रमाचे प्रमुख झाले. गावात पहिल्यांदाच मुलींना शिकवण्यासाठी स्वतंत्र जागा मिळाली. महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण मिळू लागलं.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माधव म्हणाला, माझी चूक होती, मी एक बहीण गमावली, पण आज मला वाटतं गिरिजा अनेक रूपांनी इथेच आहे, प्रत्येक लहानग्या मुलीत, प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या स्त्रीमध्ये. गिरिजाच्या स्मृतीत सुरू झालेलं गिरिजा प्रेरणा केंद्र आता गावात एक प्रकाशवाट ठरू लागलं होतं. स्त्रिया आता निर्धास्तपणे शिकत होत्या, स्वतःच्या पायावर उभं राहू पाहत होत्या. माधवसाठी हा एक आत्मिक प्रवास होता, पश्चातापातून प्रायश्चित्ताकडे आणि तिथून एक सामाजिक जबाबदारीकडे. आता त्याचा आयुष्याचा केंद्र म्हणजे आदित्य आणि गिरिजांची आठवण. एक दिवस आदित्य शाळेतून परत आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडं काहीतरी सांगायचं आहे असं स्पष्ट दिसत होतं. मामा, मला एक गोष्ट सांगायची आहे. बोल बाळा. माझ्या सहशिक्षिका वैदेही, आम्ही दोघं एकमेकांना पसंत करतो. तिने माझ्यासोबत आयुष्य घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माधवच्या मनात क्षणभर गडबड झाली. पूर्वीचा तोच अनुभव. बहिणीनेही प्रेम केलं होतं, पण त्यावेळीचा तो कठोर होता. आता मात्र अनुभव त्याला मवाळ करून गेला होता. त्याने थोडा वेळ शांत राहून विचार केला आणि म्हणाला, तू तिच्यावर प्रेम करतोस का? हो, ती गुणी आहे, समजूतदार आहे. मग तू तिच्याशी लग्न कर. गिरिजा असती तर तिनेही तुला हेच सांगितलं असतं. आदित्यने माधवच्या पायांवर डोकं ठेवलं. मामा, तुम्ही गिरिजा आईचे भाऊ नसून तिच्या पिताप्रमाणे होता. आजही तुम्ही तिच्या आठवणीसाठी जगता. ती जिथे कुठे असेल ती नक्कीच आनंदी असेल. वैदेहीचं घर माधवच्या गावापासून 2 गावांवर होतं. माधव स्वतः तिच्या आईवडिलांना भेटायला गेला. पूर्वी कधीही इतका नम्रपणे संवाद न करणारा माधव आज त्यांच्यासमोर अगदी विनम्रपणे उभा होता. माझ्या बहिणीच्या मृत्यूनंतर मी तिच्या मुलाला स्वतःच्या मुलासारखा वाढवलाय. वैदेही तुमची मुलगी आहे, पण तिला देखील आम्ही तितक्याच प्रेमानं सांभाळू. लग्नासाठी तयारी सुरू झाली. संपूर्ण गाव उत्साहात होतं. हे लग्न जसं आदित्य आणि वैदेहीचं होतं, तसंच ते माधवच्या पश्चातापाचा मोक्षही होता. लग्नाच्या आदल्या दिवशी माधवने एक छोटा कार्यक्रम आयोजित केला, गिरिजाच्या स्मरणाचा. या लग्नाची खरी सूत्रधार तीच आहे, तो म्हणाला. त्याने आदित्य आणि वैदेहीला गिरिजाच्या फोटोसमोर उभं करून एक वचन दिलं, तुमच्या संसारात कधीही अहंकार, राग किंवा निर्णयावर जबरदस्ती नको. जे मी गिरिजाच्या बाबतीत केलं ते तुम्ही कधीही करू नका. आदित्य आणि वैदेहीने एकत्र हातात हात घेत गिरिजाच्या फोटोपुढे नमस्कार केला. लग्न फारच साधं पण प्रेमाने भरलेलं होतं. माधवच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होत्या, पण आज त्या दुःखाच्या नव्हत्या, त्या समाधानाच्या होत्या. माझ्या गिरिजाचा मुलगा आता स्वतःचं सुखी आयुष्य सुरू करतोय. लग्नानंतर आदित्य आणि वैदेही गावातच राहिले. वैदेहीने महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू केला. गिरिजाची शिकवण दोघंही पुढे नेत होते. एका संध्याकाळी माधवने आईजवळ जाऊन बसत म्हटलं, आई, आता वाटतं की गिरिजाचा राग अजूनही माझ्यावर आहे का? आईने हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुझ्या पश्चातापातच तिचं माफ करणं आहे बाळा. तू तिचं स्वप्न जगतो आहेस आणि तिच्या मुलाच्या डोळ्यात तिला रोज पाहतोस. आदित्य आणि वैदेहीने काही महिन्यातच गिरिजाच्या स्मृतीत गावात एक लायब्ररी सुरू केली, गिरिजा वाचन मंदिर. माधवने स्वतः तिथे पहिले पुस्तक दान केलं, गिरिजाची जुनी डायरी. माझी बहीण लिहायची हे मला माहीत नव्हतं. तिच्या भावना, तिचं प्रेम, तिचं दुःख सगळं या पानांमध्ये आहे. लायब्ररीचं उद्घाटन झालं तेव्हा संपूर्ण गाव तिथं हजर होतं. गावातल्या एका मुलीनं विचारलं, माधव काका, गिरिजाताईसारखी बनायचंय मला. माधवने डोळे पुसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बेटा, गिरिजासारखं होणं म्हणजे प्रेम, ज्ञान आणि धैर्य एकत्र बाळगणं, आणि तू ते नक्कीच करू शकतेस. एका रात्री माधव एकटाच गिरिजाच्या फोटोसमोर बसला होता.
गिरिजा, उशिरा का होईना पण मी तुला ओळखलं. तुझ्याशिवाय हे घर रिकामं होतं. आता तुझी आठवण, तुझा मुलगा आणि त्याचे सुखी आयुष्य हेच माझं सर्वस्व आहे. त्याने डोळे मिटले आणि एक हलकसं हसू त्याच्या ओठावर आलं. पश्चातापाची आग आता शांत झाली होती. तिच्यातूनच नवी पालवी फुटली गेली होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.